नमस्कार सर्वांना, माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करत आहे. कसे आहात सर्वजण? आशा करते मस्त आणि मजेतच असाल. तर चला, आज मी म्हणजे माहेरी आलेली आहे. मी खूप दिवस झाला, तर 2-4 दिवस झाले येऊन, पण व्हिडिओ काही बनवता नाही आलं. त्याच्यामुळं आता इथून पुढे ना तुम्हाला माहेरचे व्हिडिओ बघायला भेटतील. छान छान असतील व्हिडिओ. प्रयत्न करेल माझं कॉलेज आणि शाळा वगैरे दाखवण्याचा. छोटंसं माझं गाव आहे, त्याच्यामध्ये काय असे आहेत दाखवण्यात छान छान गोष्टी मी दाखवण्याचा प्रयत्न करते. परत माझ्या आईच्या हाताचे रेसिपी, ताईंचे, म्हणजे आम्ही सगळे बहिणी वगैरे आलेलो आहे. बहिणींबरोबर म्हणजे बहिणी, मुली त्यांच्या असे सगळेच जण असतील, तर सगळे माझ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसतील. त्याच्यामुळे तर छान असतील व्हिडिओ. 7-8 दिवस आहे मी माहेरी, त्याप्रमाणे तुम्ही बघा. छान वाटतं, तुम्हाला पण आवडतील माझ्या गावाकडचे व्हिडिओ, आणि आवडले असतील तर लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. आता इथं चालू आहे अंगणामध्ये सारवणं. शेणाने सडा टाकला जातो माहिती नाही, पण सकाळी छान असं जिथं जिथं आपलं शेणाने सारवल्या जातं ना, तिथं तेवढं हे करायचं. हे मोठी माझी बहीण आहे, ती सारवते. आणि खूप मोठं अंगण आहे तसं, म्हणजे वरती पण भरपूर आहे. आणि हा बाहेरचा एरिया आहे पूर्ण. सकाळचं रुटीन आहे हे, आणि छान असं व्ह्यू आहे बाहेरचा. छान वाटतं गावाकडे आल्यानंतर, मस्तच वाटतं सगळ्या गोष्टी. इतकं सकाळी 8 वाजले असतील बघा. ऊन, प्रचंड ऊन आहे. तुळशीला वगैरे स्वच्छ करणं सगळंच, म्हणजे एकदा सकाळी चालू केले की साफसफाई सगळंच होऊन जातं त्याच्यामध्ये. आणि असं वरचं पूर्ण झालं होतं साफ करून. छोटीशी अशी रांगोळी पण घातली होती इकडे. ओटा पण साफ करत होती ती. एकदा कामाला सुरू झालं की सगळंच पटापटा आवरून घ्यायचं चालू असतं. नंतर खूप ऊन झालं की नको वाटतं मग हे काम करायला. आणि हे मुली बहिणीच्या बाहेर गेल्या होत्या. व्हिडिओ काढते तर किती मजा वाटते त्यांना. हाय हॅलो करतायत. आणि त्याच्यानंतर आत हे असं आजी आहे माझी. ही आजी गरम पाणी तयार करून ठेवते. आमचे बाकीचे सगळे कामं होईपर्यंत पाणी तयार असतं. कामं झाले की लगेच पाणी काढून देते आजी. काकू आहे माझी ही. आणि हे मुली इतकं त्यांना एक्सायटेड की विचारायला नको. हे रांगोळी काढली होती छोटीशी वरती, छान असं. बघा कसं मस्ती चालू आहे मुलांची. खूप म्हणजे खूप. आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतीलच, प्रचंड लहान 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 मुली आहेत तिथे खेळायला. मुलं तितकीच. छान असं इकडे चालू आहे. चहा, दूध, ज्याला जे पाहिजे ते देणं. एकाला हे पाहिजे असतं, एकाला ते पाहिजे असतं. प्रत्येकाने आपले आपले कामं, कोणी बाहेरचं, कोणी घरात. आई आहे, पूजा करते. आई म्हणते व्हिडिओ काढते का? म्हणलं हो. छान अशी पूजा करते सकाळी. प्रत्येकजण आपले आपले काम. एकजण नाश्ता बनवते, एकजण पूजामध्ये आहे, एकजण बाहेर सडा वगैरे सगळं टाकणं. छोट्या छोट्या आहेत ह्या रांगोळी वगैरे घालणं. बघा असं मस्तपैकी पूजा केली आईने, छान अशी. बाहेर पण चालू आहे पोरांची मस्ती. इथून तिथं, तिथून इथं. कॅमेरा घेऊन आलं की इथून उठून तिथं जातात, तिथून उठून समोर येतात. असं काहीसं मुलांचं चालू असतं. झालं होतं बाहेरचं पण आवरून. हे बघा असं कोणीतरी मला आवाज दिले इकडं, म्हणून मी वळून परत इकडं बघितले. इतकी मस्ती यांची सकाळपासून सुरू असते संध्याकाळी अक्षरशः झोपेपर्यंत. इकडं पण चालू आहे आंघोळ बाळाची आमच्या छोट्या. आंघोळ करतोय आमचं बाळ हे छानपैकी. बघा मस्ती चालू आहे त्याची, आंघोळ चालू आहे. ह्या बाजूला पण एक दरवाजा आहे छान असा.
त्या बाजूने एंट्री आहे आणि या बाजूने पण छोटासा एक दरवाजा आहे, दिसतो बाहेरून पूर्ण. चालू आहेत अशी प्रत्येकाची ज्याची त्याची कामं. मुलींची मस्ती चालू आहे. हे आमचा काना छोटूसा. सगळं इकडचं स्वच्छ करून झालं होतं सारवून शेणाने मस्तपैकी, आणि पाणी असं तापवलं जातं. आमच्या इकडं गॅस किंवा हीटर वगैरे काही नाही, असं चुलीवरच पाणी तापवलं जातं. मी होम टूर देईलच तुम्हाला, म्हणजे प्रत्येक गोष्ट दाखवेलच. खूप साऱ्या जुन्या वस्तू आहेत, असं म्हणजे अगोदरचं खूप सारं आहे. असं तिथून आत तेवढं पूर्ण तुम्हाला दाखवलं आणि बाहेरून पण एवढं. भरपूर मोठं अंगण आहे, इथून तिथून सारवणं खूप आहे. तरी दिवसभर मुलं मस्ती करतात, तरी राहत नाही, ते खेळतात, सगळं परत निघून जातं ते. तरी पण असं सकाळी सकाळी थोडंसं आवरलं की छान वाटतं, म्हणून चालू आहे बहिणीचं. आता ही आली, म्हणते मावशी माझा व्हिडिओ काढ, मी रांगोळी पण घालते तुळशीच्या पुढे. मग असं छान अशी रांगोळी घालते. कधीपासून चाललं होतं तिचं, मी रांगोळी घेऊन येते तू माझा व्हिडिओ बनव, मी रांगोळी घेऊन येते तू माझा व्हिडिओ बनव, असं चाललं होतं. छान अशी रांगोळी काढते. मुली खूप ॲक्टिव्ह आहेत, त्यांचे एक एक ॲक्टिव्हिटी ना तुम्हाला मी व्हिडिओमध्ये दाखवते. हे हेअरस्टाईल पण खूप छान बनवते, बनवेल ना मी व्हिडिओमध्ये, हे करेल, दाखवेल तुम्हाला. हे बघा अशी रांगोळी. सकाळी सकाळी गावाकडचं रुटीन हेच, की समोर अंगण आहे त्याला साफसफाई करायचं, पाणी मारायचं, रांगोळी घालायचं. माझ्या पण घरी हेच रुटीन आहे. छान असं आवडतं सगळी कामं करायला. हे बघा कधीपासून चालू आहे हिचं, झालं आता थोडंसं राहिलं. बाहेर असं आहे, बाहेरची बाजू. हे एवढं मोठं अंगण आहे, छान असं. जेवढं मोठं तेवढं साफसफाई करायला पण तेवढंच अवघड. पहिला आम्ही पण करायचो हे सगळं लवकर लवकर सगळी कामं, पण आता कसं एवढं होत नाही पहिल्याच्यासारखं. हिला कलर भरायचं होतं, आता कलर मस्तपैकी रांगोळीमध्ये घालते, छान असं. छोट्या छोट्या गोष्टी दाखवण्यासारख्या खूप असतात, कित्येक दाखवून कित्येक नाही असं होऊन जातं गावाकडचं. छान अशी रांगोळी घातली. मस्त वाटते. पिंक कलर भरलाय त्याच्यामध्ये. हे झाड आहे खूप वर्षापूर्वीचं झाड आहे. हे असं नारळाचं पण झाड आहे छान. हे बदामाचं पण झाड आहे. खूप मोठं झाड आहे, पण फांद्या नाही ठेवत कारण मंकी खूप असतात तिकडं. म्हणजे झाड असले की मंकी आलेच म्हणायचं. खूप मस्ती, ते पत्र्यावर जातात, नुकसान करतात. त्याच्यामुळे झाडाला फांद्याच नाही ठेवत. पण अशा उन्हाळ्यामध्ये ना खूप हे होतं, असं वाटतं झाड असायला पाहिजे थंडीला बसायला. पण ते मंकीच्या त्रासमुळे ते सगळे फांद्या झाडं तोडून टाकतात. ही आजी माझी बसते इथं बाजेवरती, आजीची बाज आहे ती. झालं इकडचं पूर्ण कंप्लीट साफ करून. छान वाळून गेल्यानंतर तर हे खूपच छान वाटतं. अजून वाळलं की पूर्ण ते ओलं आहे सगळं म्हणून ग्रीन ग्रीन दिसतं. हे पोहे बनवणं चालू होतं आत.
नाश्त्याला. बाहेरचं ते पूर्ण आवरून झालं. आता ही माझी छोटी बहीण आहे, ती बनवते पोहे. व्हिडिओ काढते म्हणलं तर पोहे मिरच्या कट करण्याच्या नादामध्ये अर्ध्याने मिरच्या तर खालीच गेल्या. असं छानपैकी आता ते पोहे बनवते सगळ्यांनाच, कारण आम्ही 4 बहिणी, मुलं आमचे आहेत 7-8 जणं, म्हणजे 10-12 जण मेंबर आहेत. तसे मग सगळ्यांसाठीच बनवते. एकदा नाश्त्याची तयारी, कोणी बाहेरचं, ज्याने त्यांनी आपली आपली कामं चालू आहेत करणं. खूप छान लागतं. खूप छान बनवले होते पोहे, मस्त. माझं आपलं व्हिडिओ आणि एडिटिंगचं काम चालू आहे. म्हणजे व्हिडिओ काढणे, त्याच्यानंतर एडिटिंग करणे, दुसरं तर काय काम करणं होतच नाही. बघा छान असं बनवते. किती ऊन आहे, 8च वाजले, इतकं ऊन, इतकं गरम, प्रचंड. 10 वाजले की 5 वाजेपर्यंत तर बाहेरच निघायला नको घराच्या, असं इतकं ऊन आहे. असं छान मस्त झाले होते बनवून पोहे. जिरे, मोहरी, कांदा, कढीपत्ता, मीच बनवत होते, पण ती म्हणाली तू व्हिडिओ काढ, मी बनवते. बहिणी माझ्या खूप छान आहेत, तसं खूप सपोर्टिव्ह आहेत. सकाळी सकाळी थोडंसं नाश्ता केलं की मग काय टेन्शन नाही दुपारच्या जेवणाचं. आणि मुलं पण आहेत ना, लहान लहान मुली, त्याच्यामुळे भूक लागते, म्हणून आपलं थोडंसं द्यायचं. नंतर परत स्वयंपाकाची तयारी असतेच लगेच. छान असं बनवली होती तिने पोहे. गावाकडे ना काय मटेरियल कमी जास्त जरी असलं ना तरी पण इतकं छान लागतं टेस्ट, मस्तच लागतं. मिरची ना नंतर घातले तिने, कारण ते खूप तिखट लागतं ना, अगोदर मग मुलं खाणार नाहीत, त्याच्यामुळं म्हणजे थोडंसं नंतर घालते. आणि ते बाहेरचं पण सगळं झालं होतं आवरून, तेच बघत होते मी. शेंगदाणे घ्यायचे होते तळून. पोहे पण सगळे सैल करून घ्यायचे, लूज असं मोकळे मोकळे.
जा पोह्यांचा तू पण खा जा. अजून पण घे, अजून पण घे. पूर्ण तयार झाले होते पोहे आणि हे बघा लगेच भूक लागली होती, लगेच चालू खाण्यासाठी. छान झालेत मावशी, छान झालेत मावशी म्हणून चालेल. पोहे खाल्ले कुठं नाही तर हे आईस्क्रीम खायला लगेच बाहेर. इतकं छान थंडगार लागतं ना, मस्त लागतं. असं आईस्क्रीम आपल्या इकडे तर सिटीमध्ये नाही भेटत, शक्यतो तर नाहीच भेटत. गावाकडे अजून असंच असतं. जेव्हा कॉलेजला वगैरे जायचं तेव्हा ते 50 पैशाला असायचं, आता 5 रुपयाला झाले ते आईस्क्रीम. काका कैरीच्या अशा फोड करतात, लोणचं बनवतात ना, म्हणजे फोडून देतात ते घेऊन येतात गावाकडे बायका. तर ते आम्ही तेच फोडत होते छोटे छोटे मग देतात. तर त्याच्याबद्दल 1 किंवा 2 आम्हाला ते देतात असं. आम्ही तर लहानपणी किती म्हणजे बसायचो हे बघत असं फोडायचं गोड असले की खायचं, टेस्ट करून बघायचं, गोड असले की खायचं. सगळे फोडून मला पण यायचं अगोदर हे असं, पण आता काय माहिती विसरल्यासारखं झालं. परत प्रयत्न करून बघायला पाहिजे येतं का. नाहीतर मी पण लग्नाच्या अगोदर आहे ना असं फोडायचे वडिलांबरोबर आहे ना, खूप सारे असायचे कधी कधी, खूप जणांचं असायचं. मग ॲट अ टाईम एवढे नाही फोडता यायचे, आम्ही पण फोडायचो. आई वगैरे माझे सगळ्यांनाच येतं हे. छान असे फोडून घेतात. आणि हे मुलांचं खेळणं चालू होतं, पोरींचं. गोट्या नाही का, काचचे छोटे छोटे असे गोटी असतात ते खेळणं चालू असतं. आम्ही पण प्रचंड खेळायचो. यांच्याकडे बघितलं की आमचंच लहानपण आठवतं. आम्ही पण ह्याच वयाच्या अशाच आम्ही खूप म्हणजे आमच्या गल्लीमध्ये खूप मुली आहेत. आम्ही पण सगळेजण आहे ना हे असंच खेळायचो. किती छान खेळतात, इतकं भारी वाटायचं खेळ. असे मस्तपैकी हे बहिणीच्या माझ्या मुली आहेत, काही शेजारच्या मुली आहेत, येतात सगळेजण खेळायला, कारण अंगण खूप मोठं आहे. इकडं 3 जण आहेत, तिकडे 4 जण आहेत, सेपरेट खेळतायत. सगळं दिसतंय फोन करा असं चालू आहे त्यांचं खेळणं. हे लेकरं ऐकत दिवसभर ऊन असताना त्याच्यामुळे त्यांना पण बाहेर जाता येत नाही, काही खेळता येत नाही. थोडंसं ऊन कमी झालं 4-5 वाजता की मग आपलं जातात बाहेर खेळायला. तोपर्यंत सावली पण येते अंगणामध्ये. हे असं सगळे आम्ही बसलो होतो त्यांनाच बघत खेळतात. 5-5:30 वाजले की सगळेच जण येतात, बसतो मग आम्ही एकत्र. आजी इथं झोपली. साधं सिंपल असं आमच्या घराचं रुटीन आहे. सगळं घर तसंच, सगळ्या गोष्टी तशाच. आमच्या जन्मापासून जसं आहे तसंच आहे हे सगळं. छान असं. किती त्यांचं चाललं होतं, व्हिडिओ काढ आमचा, मावशी आमचा व्हिडिओ काढ, मावशी आमचा व्हिडिओ काढ. हे झाले पूर्ण फोडून बघा. आता हे असं ते आतले ते गुठळ्या काढायचं आणि हे सगळे क्लीन करून भरून घ्यायचं. याची पण रेसिपी मी तुम्हाला दाखवेल जेव्हा आमच्या घरी बनवते तेव्हा, आई माझी बनवेल तेव्हा. आणि बाहेरून असं दिसतं आमचं अंगण, घर.
आता हे मी बाहेरच्या रस्त्याच्या साईडला उभी होते. अशा प्रकारे हे एवढं मोठं नुसतं अंगणच आहे. रूम तर आतमध्येच आहेत वरती अजून ते. भरपूर स्पेस आहे, भरपूर मोठं स्पेस आहे. असं छान वाटतं. इथून रस्ता आहे, रस्त्यावरच म्हणजे आमचं घर आहे. तसं म्हणजे घराच्या समोर लगेचच रस्ता आहे. इकडं पाण्याची टाकी त्या बाजूला. त्यांचं खेळणं बघून असं वाटतं आम्हाला पण खेळावं जाऊन. खेळतात कोणाचे कोणी जिंकलं ना तरी देतात पण परत. असं नाही की माझं तुझं म्हणतात. सगळेच एकमेकांना समजून घेऊन छान असं खेळतात. बघा इथे जिंकलं नाही जिंकलं की नाही जिंकले असं चाललेलं असतं ते. आम्ही पण असंच करायचो लहानपणी. इथे बहिणीची मुलगी आहे, तिच्या मैत्रिणीला मेहंदी काढते. बघा असं काही क्लास वगैरे काही नाही, नुसतं यूट्यूबला आपलं बघून आहे ना काढते छान मेहंदी. खूप छान काढते मेहंदी. आणि हे सगळे आम्ही असं बसलेलो होतो संध्याकाळच्या